नमस्कार मंडळी. प्रेमाचे बंध भाग दुसरा. पण दिनूभाऊंना वाटलं तेवढं अर्थकारण सोपं नव्हतं. महागाईच्या दराची चढती भांजणी जास्तच बोचरी होऊ लागली होती. शैलाताईचा खोकला बरेच दिवस जातच नव्हता. खोकून खोकून जीव बेजार झाला होता आणि अशक्तपणाही आला होता. त्यांनी फोन करून विकासला बोलावून घेतलं. संध्याकाळी विकास आलाच. विकासने शैलाताईंना नीट तपासलं. ताई, तुझ्या जडीबुटींचा काही परिणाम नाही होत या खोकल्यावर. मी अँटीबायोटिक लिहून देतोय. त्याचा कोर्स घ्यावा लागेल. त्याच्याबरोबर B12 विटॅमिनच्या गोळ्याही घ्यायच्या. आणि ताई, तुझी बोन्स वीक झालीयत. D3च्या गोळ्या चालू करायला पाहिजेत. हे सगळं प्रिस्क्रिप्शन लिहून ठेवलंय मी या कागदावर. त्यावर हुकूम केमिस्टकडून आणायला लागतील औषधं. बाळासाहेब, तुमचा चेहरा जरा सुजीर वाटतोय. ब्लड प्रेशर बघायला पाहिजे. दिनूभाऊंकडे वळून विकास म्हणाला. बाळासाहेब, ब्लड प्रेशर किंचित जास्त आहे व माइल्ड गोळ्या लिहून देतो, त्या घ्या नियमितपणे. दिनूभाऊंचं ब्लड प्रेशर चेक केल्यावर विकास म्हणाला. दोघंही एकदा ब्लड टेस्ट करून घ्या. या रुटीन टेस्ट मी लिहिल्या आहेत दोघांसाठी. जवळच्या चांगल्या पॅन्थिओलॉजिस्टकडे टेस्ट करून घ्या लवकरात लवकर, विकास पुढे म्हणाला. ही सगळी औषधं, सगळ्या गोळ्या आणायच्या? किती बिल होईल अंदाले? दिनूभाऊंनी विचारलं. विकासनं औषधांच्या याद्यांवर नजर फिरवली, मनातल्या मनात काही आकडेमोड केली आणि दिनूभाऊंना सांगितलं. अंदाजे 2,500 पडतील माझ्या मते, विकास पुढे म्हणाला. आणि बाळासाहेब, हे फक्त या महिन्यापुरतंच नाही बरं का. हा एवढा खर्च औषधांवर दर महिना होणार. तुमचं मेडिकल इन्शुरन्स फक्त हॉस्पिटलायझेशनचा असेल नाही का. हा औषधांचा खर्च तुमचा तुम्हाला करायला लागेल. 6-7 महिने गेले. विराजनं फोन केला. काका, इन्कम टॅक्स रिटर्न भरायचंय ना? मला बँक स्टेटमेंट्स लागतील, तेवढी आणून ठेवा. मी येतोय रविवारी सकाळी 10 पर्यंत. विराज ठरल्याप्रमाणे आला आणि बरोबर विकासही आला. दिनूभाऊंनी बँक स्टेटमेंट्स आणून ठेवली होती. शैलाताईंनी चहा, बिस्किटे, पोहे तयार ठेवले होते. विराजनं स्टेटमेंट्सवरून नजर फिरवली. हे हो काय काका, विराज उद्गारला. बँकेचे हे 2 फिक्स्ड डिपॉझिट तुम्ही रिन्यू नाही केले? त्यांचं रिडेम्पशन झालंय आणि सेव्हिंग्जमध्ये मिसळून ते खर्चही झालेत. त्यामुळे काका, तुमची गुंतवणूक वाढण्याऐवजी कमी झाली आहे या वर्षात. हे आपल्या प्लॅनिंगमध्ये बसत नाही काका. कसेही करून गुंतवणुकीतून येणारा परतावा वाढला पाहिजे काका, नाहीतर हा महागाईचा राक्षस खाऊन टाकेल आपल्याला. विकास ऐकत होता. तो म्हणाला. बाळासाहेब, विराजच्या बोलण्याचा एकच अर्थ दिसतोय. जी काही जंगम मालमत्ता असेल, म्हणजे सोनं, चांदी, किमती विकाऊ वस्तू वगैरे, त्यांची कॅश करून गुंतवून टाकणे. आणि 3 असेल तर शेवटचा इलाज म्हणजे स्थावर इस्टेट एनकॅश करणे आणि गुंतवणूक वाढवणे, दिनूभाऊ म्हणाले. विकास, तू म्हणतोस तसले विकाऊ सोनं, चांदी, हिरे, महागड्या मोटरगाड्या वगैरे काही आपल्याकडे नाहीत. उरलं हे राहते पर. काय करायचं मला तर सुचत नाही. दिनूभाऊ आणि शैलाताईचे हिरमुसलेले चेहरे पाहून विकास म्हणाला. असे खचून जाऊ नका बाळासाहेब. आणि ताई, तूही. अहो, अख्खी फॅमिली आहे तुमच्यासोबत. पटण्यासारखा काहीतरी मार्ग काढू की. तुमची काळजी काय की हे डोक्यावरचं छप्पर तोडलं तर रस्त्यावर यावं लागेल, होय ना? अहो, इतकी टोकाची भूमिका नका घेऊ. आम्ही आहोत ना. मी चर्चा करीन सगळ्यांशी. पुढच्या रविवारच्या आत छानसा मार्ग निघेल. दिनूभाऊंना आणि शैलाताईंना विकासला ओरडून सांगायचे होतं. अरे बाबा, 905C लिंक आम्ही सोडलं. या वयात एक व्यवस्थित बसलेली घडी मोडली. आता ही घडीसुद्धा मोडून दुसरी नवीन घडी घालायचं काम सोपं नाही राजा. दरवाजाची बेल वाजली. आत्ता 12 वाजता कोण आलं, असं म्हणत दिनूभाऊ दाराशी गेले. दार उघडलं. बाहेर एक 35शीचा हसतमुख मनुष्य आणि एक बाई उभे होती. श्रीयुत दिनकर देशमुख, आपणच का? तरुणाने विचारलं. हो, मीच. आपण? दिनूभाऊ उत्तरले. सर, मी अशोक गावकर. आत येऊ आम्ही? नावावरून काही बोध झाला नाही, पण माणसं सज्जन दिसली. हो हो, या आत, असे बोलत दिनूभाऊंनी त्यांना आत घेतलं. शैलाताई तेथेच होत्या. नाव ऐकल्याबरोबर क्षणात त्यांनी विचारलं. राणे गुरुजींच्या आश्रमात एक अशोक गावकर होता, तो? त्यांचे वाक्य पुरे व्हायच्या आतच तो तरुण म्हणाला. होय काकी, मीच. सर, दिनूभाऊंकडे वळून तो म्हणाला. तुमच्या सहाय्यामुळेच मी पुढे जाऊ शकलो, जीवनात यशस्वी झालो आणि आज हा असा तुमच्यापुढे उभा आहे. इतके बोलून तो तरुण आणि त्याची पत्नी पुढे आले आणि दिनूभाऊंना आणि शैलाताईंना त्यांनी वाकून नमस्कार केला. सर, मागच्या आठवड्यात राणे गुरुजी गेले. मी त्यांच्या जवळ होतो. माझ्या उपकारकर्त्याची मला ओळख देऊ शकाल का, असं मी विचारलं आणि जाता जाता ते मला आपल्या बँक अकाउंटचे डिटेल्स सांगून गेले. त्या माहितीवर मी आज आपल्यापर्यंत येऊ शकलो, अशोक गावकर म्हणाला. कोणीच काही बोललं नाही. मग अशोकच पुढे सांगू लागला. सर, आपण केलेल्या आर्थिक सहाय्यामुळेच मी 10वी पर्यंत शिक्षण अगदी विनासायास घेऊ शकलो आणि सतत पहिला नंबर राखू शकलो.
त्या यशामुळे मला पुढे सरकारी शिष्यवृत्त्या मिळाल्या, मोठ्या उद्योजक कंपन्यांकडून कुठल्याही अटीविना भरघोस सहाय्य मिळालं आणि उच्च शिक्षणासाठी मी सहजतेने परदेशीही जाऊ शकलो. परदेशातही नव्या उद्योग क्षेत्रांत मला काम करण्याची संधी मिळाली. आमची स्टार्टअप कंपनी थोड्या दिवसातच यशस्वी झाली आहे सर. विराज अशोककडे बारकाईने पाहत होता. एक्सक्यूज मी, मातुल्य सन्स इंटरनॅशनलचे सीईओ गावकर आपणच का? विराजने विचारले. अशोकने होकारार्थी मान हलवली. मी विराज कर्णिक, सीए आहे मी. शैलाताई माझ्या आत्या लागतात. आणि हे माझे डॅड डॉक्टर विकास कर्णिक, शैलाताईंचे बंधू. आपल्याला भेटून आनंद वाटला सर. विराजने आपली रीतसर ओळख करून दिली. अशोक गावकरने सगळ्यांना हॅलो म्हटलं, शेक हँड केले. मिस्टर विराज, अशोक गावकर म्हणाला, उद्या दुपारी 3ला मला भेटा माझ्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ऑफिसमध्ये. ओके सर, विराज म्हणाला, मी जरूर भेटेन. थँक्यू सर. विकासने आपल्या घड्याळाकडे पाहिलं आणि विराजला उठण्याची खूण केली. विराजने कागदपत्र आवरली. विकास आणि विराज जायला निघाले. त्या दोघांना दारापर्यंत पोहोचवून दिनूभाऊ आत आले. खुर्ची ओढून घेऊन पंख्याखाली बसले. दिनूभाऊंना विचार करायला वेळ हवा होता. कोणाशी बोलायच्या मनस्थितीत ते नव्हते. अशोकच्या लक्षात दिनूभाऊंची बेचैनी आली. सर, आपण बेचैन दिसता. मी काही मदत करू शकतो का? अशोकने विचारले. अशोकच्या अर्जवी बोलण्यातला आपलेपणा दिनूभाऊंना जाणवला. काही फारसं नाही रे बाबा, दिनूभाऊ म्हणाले. थोडा फायनान्शियल क्रायसिस आहे, पण फॅमिली करतीये मदत. सुटून जाईल तिढा लवकरच. अशोक गावकरसारख्या त्रयस्थाला आपल्या खाजगी अडचणी सांगत बसणे त्यांना योग्य वाटले नाही. अशोक गावकरच्या लक्षात आले की ही वेळ जास्त खोलात शिरण्याचा नव्हती. दुसऱ्या दिवशी विराज भेटणारच होता. त्याच्याकडून अधिक माहिती समजल्यावरच पुढची पावलं टाकणे योग्य होणार होतं. श्री व सौ गावकरांनी दिनूभाऊंचा आणि शैलाताईंचा निरोप घेतला. घरी पोहोचल्यानंतर ठरल्याप्रमाणे विकासने जवळच्या कुटुंबियांना फोन केले. दिनूभाऊंचा प्रॉब्लेम त्यांच्या कानावर घातला. सर्वच जण आपापल्या परीने विचार करू लागले. दिनूभाऊ आणि शैलाताईंबद्दल सर्वांनाच प्रेम होतं, आस्था होती, आत्मीयता होती. पण ही सर्व मध्यमवर्गीय माणसं. संसाराच्या रामरगाड्यात प्रत्येकजण स्वतःच गळ्यापर्यंत डुबलेला. दिनूभाऊंना मदत सर्वांनाच करायची होती, पण स्वतःला तोशीस न लागता. तिसऱ्या दिवशी विराजचा फोन आला. काका, गावकरांच्या ऑफिसमध्ये काल गेलो होतो मी. चांगला माणूस आहे. मला एक ड्यू डिलिजन्सचा जॉब दिलाय त्यांनी बँक्स. काका, तुमच्या ओळखीमुळे मिळाला जॉब. आणि काका, तुमच्याबद्दल फार आदर आहे त्यांना. म्हणत होते की सरांनी त्यावेळी मदत नसती केली तर मोजकं काहीतरी शिकून क्लॅरिकल जॉब करत राहिलो असतो मी आयुष्यभर. आठवडा असाच गेला. वडाळ्याहून रवीचा फोन आला. दिनू, विकास बोलला माझ्याशी तुझ्या प्रॉब्लेमबद्दल. परळचा राहता फ्लॅट काढायचा विचार आहे ना तुझा? मला काय वाटतं, त्यानंतर हवं तर आपल्या वडाळ्याच्या जुन्या घरात तू शिफ्ट होऊ शकतोस. वरच्या 2 फ्लॅटमध्ये भाडे करू ठेवलेत, पण खालचा फ्लॅट रिकामाचे बाबा गेल्यापासून. जरा साफसफाई आणि घोडी दागडूजी करायला लागेल, पण राहायची सोय तरी होईल. पुढे मग बघू. कल्याणहून निखिलचा फोन आला. काका, विकास मामा बोलला माझ्याशी. तुम्हाला परळचा फ्लॅट कदाचित सोडावा लागेल असं म्हणत होता तो. काका, हा फ्लॅट सोडला तर दुसरी माफक किमतीत राहण्याची सोय पाहावी लागेल असंही म्हणाला तो. काका, इथे कल्याणला आमच्या कंपनीच्या कॉलनीच्या जवळच एक सोसायटी आहे. तिथे 1 आणि 2 BHK फ्लॅट्स आहेत विक्रीसाठी आणि भाड्याने पण. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चौकशी करेन मी. फायदा असा की माझ्या जवळपास हाकेच्या अंतरावर असाल तुम्ही. काही लागलं सवरलं तर मी आहे. विकासचा फोन आला. बाळासाहेब, तुम्हाला नवलाचा निखिलचा आणि तुमच्या भावाचा रवीचा फोन आला असेल ना? त्यांनी सुचवलेल्या त्या 2 पर्यायांव्यतिरिक्त एक तिसराही पर्याय सुचतोय मला. असं बघा, आपल्या ज्ञातीचा तळेगावचा वृद्धाश्रम आहे ना, त्याच्या मॅनेजमेंट कमिटीवर आहे मी. तिथे एखादी हवेशीर रूम परमनंटली ब्लॉक करू शकतो मी तुमच्यासाठी. पहा रुचतंय का आणि काय ते कळवा मला. शैलाताई कडाडल्या. कसले हे पर्याय? आपले आपले म्हणवणारे लोक सुचवतायत. स्वतः राहतायत उच्चभ्रू वस्तीत, सुसज्ज घरात, आणि आम्हाला सुचवतायत वडाळ्याचं पडकं घर, कल्याणच्या कुठल्या कोपऱ्यातला फ्लॅट, तळेगावच्या आश्रमातली टिसभर खोली. 35 वर्ष आम्ही मोठ्या मोठ्या घरात राहिलोय म्हणावं, आणि 5 वर्ष शिवाजी पार्कच्या केळुस्कर रोडवरच्या सीलिंगसारख्या बिल्डिंगमध्ये. अजून काही झोपडपट्टीत राहायला जाण्याची वेळ नाही आली म्हणावं. दिनूभाऊ शांत राहिले. ताबडतोब निर्णय घेण्याचं कारण नव्हतं. ताबडतोब प्रत्युत्तर द्यायचंही कारण नव्हतं. 8 दिवसांनी विराजचा फोन आला. काका, अशोक गावकर सरांनी मला दिलेलं काम चांगलं चाललंय बरं का.
त्यांना दर आठवड्याला रिपोर्ट देतोय मी. ही सॅटिस्फाईड. तुमचं नाव खराब नाही होऊ द्यायचं मला काका. आणि काका, फार महत्वाकांक्षी आहेत सधुहस्त. काका, तुम्हाला अमेरिकेतल्या अल्फाबेट, मेटा या कंपन्या माहिती आहेत ना? तेवढं मोठं नाही, पण त्याच मॉडेलवर त्यांना त्यांची मेन होल्डिंग कंपनी ठेवायची आहे. आणि तिच्या छत्राखाली या बाकी कंपन्या असणार. काही नवीन स्टार्टअप, काही टेक ओव्हर केलेल्या. त्यातल्याच एका कंपनीचं ड्यू डिलिजन्स करायचं काम दिलंय मला. दिनूभाऊंना अशोक गावकरांच्या कर्तृत्वाची झेप एवढे मोठी आहे हे ऐकून आनंद झाला. आणि एवढा महत्वाकांक्षी आणि कर्तबगार मनुष्य आपल्याला मानतोय हे ऐकूनही बरं वाटलं.